दुसऱ्या बारीत शाहीर गिरीश रामगडे आणि शाहीर रमेश कांबळे यांचा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना शाहिरीने मानाचा मुद्रा करतो आहे. आयोजकांनी अवघी 15 मिनिटं दिलेली आहेत. 15 मिनिटात आम्हाला हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे. तत्पूर्वी ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बक्षीस दिलं आहे असे आमचे कैलासवासी शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे आता नुकतेच नवीन शिष्य झालेले आहेत असे माझे मित्र जिवलग सूरज कांबळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपये, तसेच शिवहरा वडापाव सेंटरचे मालक विजय रामगडे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये, तसेच स्वर्गीय सुधाकर तुपट, अरविंद तुपट व ढोलकीपटू सुनील सदानंद बांगळे यांच्या स्मरणार्थ कलगीदुऱ्याचा कार्यक्रम जंगी सामना शाहीर आदित्य नामदेव खांडेकर विरुद्ध तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन हा सामना 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विरार सोलंकी हायस्कूल या ठिकाणी होणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता एक बुवा, मग बुवांना बघू. प्रश्न असा होता की सगळ्यांना परिचित आहे. आता वेळेअभावी मी डायरेक्ट बुवांना उत्तर देतो आहे. आता हे बरोबर आहे चुकीचं आहे ते बुवा सांगतीलच. बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते विभीषण आहे. कारण प्रभू रामाला लंकेतलं काही माहीत नव्हतं, परंतु राम भक्त विभीषणाला रावणाचा भाऊ याला लंकेतील खडानखडा माहीत होतं आणि रावणाचा मृत्यू कशात आहे हे त्याला चांगलं माहिती होतं. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर विभीषण आहे आणि योग्य असेल तर आपण मान्य कराल. आणि मी माझ्या बारीला सुरुवात करतो आहे कारण वेळ अभावी मी सर्व सारांश सांगत नाही, पण जो उत्तर आहे ते विभीषण आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या दोडोली गावचे सुपुत्र माधवजी कांबळे सर, कुणबी अध्यक्ष युवराज संतोष कांबळे सर, तसेच आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष बबन कांबळे सर, लेखक अण्णा तानाजी कांबळे, तसेच सोनू रांगणे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कार्यक्रमाला सुरुवात करतो. तसेच अनिकेत रांगणे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. आणि आता बुवांकडे जायचं. काय बोलले बुवा, तुम्ही खरंच तुम्हाला कानाचा प्रॉब्लेम आहे काय हो? तुम्ही गाणी कधी ऐकत नाही? बुवा काय म्हणतात? भातिकलीच्या ही चालाय, भातुकलीच्या खेळामधली राजानी राणी. असं आहे बुवा, नीट गाणे ऐका, शब्दयुक्त नीट ऐका. आणि तुम्ही माझ्या जे गवळणीचं उत्तर दिलेलं आहे ते साफ चुकीचं आहे. मी राधाकृष्णाची भेट नाही विचारली. या देहगोकुळात राधा आणि कृष्णाची भेट कशी होती हे तुम्हाला विचारलं. तुम्ही राधाकृष्णाची भेट निर्माण तरी झाली हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात काय वेगळं आहे? बुवा, माझ्या गवळणीचा तुम्हाला नीट अभ्यास करावा लागेल. म्हणून तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं याल आणि इथे इस्काना गडाल तसं चालायचं नाही. हा, म्हणून दुसरं बुवा काय बोलले होते?
बुवा बुवा चाल कशी देतात ओरिजिनल कशा स्वयंपाक कर तू डाळा भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट बाया बघतान वाट ग अगं साजने माझ्या बाया भुकेल्या आता बुवा कसे बोलतात स्वयंपाक कर तू ढाण्या भात बुवा नीट शब्द लक्षात ठेवा म्हणून सांगतो नीट गाणी ऐका त्याच्यानंतर महाराष्ट्र लढायला या परत बुवा काय बोलले हा बुवा तुझ्या ज्ञानाचे अंडे फोडून टाकेल हा लोखंडे हा बुवा आता माझ्याकडे काय तयार आहे वेळेअभावी मी तुम्हाला देऊ शकत नाही बुवा बोलण्यासारखं खूप आहे पण जेव्हा कधी ओपनला भेटाल त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर देईल म्हणून मला काय म्हणायचं आहे बुवा लक्षच द्या याला न मानी हत्याला न मानी याला न मानी हत्याला न मानी चाल याला न मानी हत्याला न मानी याला समजावला हो किती लागला स्वतःची लाल हा करायला झाला पागल बघा नीतीन लागला स्वतःची लाल करायला झाला पागल बघा नीतीन Thank you.
स्वतःची लाल वाघ सोडून ताल करी स्वतःची लाल वाघ सोडून ताल चार चौघात फजिती झाली चार चौघात फजिती झाली. बुवा मगाशी आलं ना तुम्हाला सांगतो ना त्यांची गंमत आलं ना असा उघडा शाहरुख आला शाहरुख खान क्या आले आणि जे काय आलाप लावला नाही सगळी स्केल गेली. आमचे संगीतकार सांगतात अरे हा बुवा असा काय गातो सगळ्या स्केलची वाटोळा लावून टाकला. बुवा स्केल काय असावी त्याला सुरात ताला सुरात गायचं निस्ता केला म्हणजे नाही म्हणून मला काय म्हणायचं आहे बुवा लक्ष असू द्या. तरी स्वतःची लाल वाट सोडून ताल चार चौघात फजिती झाली चार चौघात फजिती झाली. काय फायदा असून ज्ञान या बुवाचा मटका खाली काय फायदा असून ज्ञान या बुवाचा मटका खाली. माधवजी कांबळे सर माझे अध्यक्ष माधवजी कांबळे सर यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. अनेक जणांची इच्छा होती अनेक जणांनी मला फोन करून सुद्धा सांगितलं की रामगडे बुवा या महाराष्ट्राचा वाघ कोण असेल असे म्हणत होते की ज्यांच्या पायी आपण नेहमी कोणतीही असू दे कारण तर ज्यांच्यामुळे इथे जातात आणि ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्रात अनेक नेत्यांना जे आपल्या शब्दाने गार पाडतात. मी कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी बाजू घेत नाही किंवा काय घेत नाही पण अनेकांची इच्छा आहे आणि मला पण तेच वाटतं म्हणून की जर नेता असावा तर राज साहेब ठाकरेंसारखा असावा. म्हणून मी कोणत्या पक्षाची बाजू घेत नाही फक्त अनेकांचे 4-5 जणांचे फोन आले की राज साहेबांवरती एक तरी गाणं घ्यावं पण वेळाभावी मी फक्त तुकडा घेतो आहे लक्ष असू द्या. मराठी जनतेसाठी उड़ जाएगा एक दिन पंछी माया मराठी जनतेसाठी असं एक काय वागरे माया मराठी जनतेसाठी असं एक काय वागरे नाव दयाची हृदयावरती राजसाहेब ठाकरे नाव दयाची हृदयावरती राजसाहेब ठाकरे
म्हणून आता या वारीचं शेवटचं गाणं मी गातो आहे. आज या मंडळाला सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आजचा हा कलगीतोरा सामना म्हणून मी या मंडळाचं गाणं गातो आहे आणि मी माझी वारी इथेच थांबतो. म्हणून पप्पा मला द्याल काय हो परमिशन मागोगांचा लव मॅरेजला. श्री गणेश तरुण मंडळ, श्री गणेश महिला मंडळ आले बांधून पेटा मानाचा, आले बांधून पेटा मानाचा. करतात दिवस साजरा मोलाचा या सुवर्ण महोत्सवाचा. माझ्या हा दुसऱ्या वारीचा आम्ही कार्यक्रम संपवतो आहे वेळेअभावी. आजचा माझा हा पहिला वारीचा कार्यक्रम इथेच संपवतो आहे. समाजसेविका मीनाक्षीताई केशव उजाडे यांच्या माध्यमातून हे 500 रुपये आलेले आहेत. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आणि तसेच आजचा हा माझा दुसऱ्या वारीचा कार्यक्रम इथे संपतो आहे, संपवतो आहे.